नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, मनुष्याचं जीवन हे अनेक यातनांनी, अनेक संकटांनी, अनेक त्रासांनी भरलेलं आहे। अशातच अदृश्य शक्तीचे अनेक त्रास होत असतात। काही लोकांच्या अंगामध्ये संचार होत असतो, हा संचार मोकळा होत नाही आणि मग या संचाराचा सुद्धा भरपूर त्रास होत असतो। अनेक वेळेला संचार नाव सांगत नाही, नक्की हा कोणत्या देवदेवतेचा संचार आहे हे देखील कळत नाही आणि मग तो संचार मोकळा करण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करावे लागतात। यानंतर काही दुष्ट शक्ती असतात। अनेक वेळेला दुष्ट शक्तींचा शरीरामध्ये प्रवेश असतो, जसे की मृतात्मे असतील, चेडा असेल, अशा काही दुष्ट शक्ती असतील, या सुद्धा शरीरामध्ये प्रवेश करून त्यांचा देखील संचार येत असतो किंवा याचा त्रास होत असतो। कोणाला पोटामध्ये काहीतरी असं वाटतं, मानेवरती बसल्यासारखं वाटतं, स्वप्नामध्ये येत असतं। तर अनेक स्त्रियांना असा देखील अनुभव आहे की स्वप्नामध्ये त्यांच्या बरोबर शरीर संबंध केला जातो। हा देखील प्रचंड त्रास आहे। तसेच अनेक लोकांचे मन भटकलेले असते, नेहमी निराश वाटणं, उदास वाटणं, आत्महत्या करावीशी वाटणं, लक्ष कशात न लागणं, झोप न येणं, नेहमी अपयश येणं, असे एक ना दोन असे अनेक त्रास होत असतात। या त्रासासाठी आपण अनेक ठिकाणी फिरत असतो, लाखो रुपयांचा चुराडा झालेला असतो आणि यातून म्हणावा असा गुण येत नाही किंवा अजिबातच गुण येत नाही। अशा वेळेला हे लोक थकून गेलेले असतात। काय करावं, कुठं जावं, याच्यावरती उपाय काय करावा हे यांना समजत नाही आणि मग अशा वेळेला अगदी अल्प फीमध्ये आपल्याला कोण बरं करेल का, आपण कुठं जाऊन बरं होऊ का, अशा हे शोधार्थ हे लोक असतात। आता या सर्व लोकांसाठी मी ध्यान धारणा योग शिबिर अर्थात समस्या निवारण शिबिर याची सुरुवात केलेली आहे। गेले जवळजवळ 1.5 वर्ष झालं हे मी शिबिर घेतोय। हे शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं आणि अनेक लोकांचा असा अनुभव आहे, त्यांचं असं सांगणं देखील आहे की शिबिरामध्ये आल्यानंतर त्यांचे त्रास निघून गेले, संचार मोकळा झाला, संचार नाव सांगावं लागला। आता या शिबिरामध्ये नक्की काय काय असतं, तर ध्यान कसं लावायचं, जप कसा करायचा, जप ध्यान करताना मन भरकटतं ना, तर ध्यान धारणा योग शिबिरामध्ये आम्ही हे सुद्धा शिकवतो की ध्यान कसं लावायचं, जप कसा करायचा, सप्तचक्र जागृती कशी करायची, त्याचे बीज मंत्र काय, स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं। जसं की अनेक वेळा आपण त्रास काढल्यानंतर पुन्हा त्रास काही दिवसांना होत असतो, कारण आपला दुश्मन हा पुन्हा काही क्रिया करतो, पुन्हा त्रास होत असतात। परंतु हे एक असं दुर्मिळ सुरक्षा कवच आहे, ते जर तुम्ही स्वतःभोवती केलं तर दुष्ट शक्तींचा त्रास होणार नाही, पुन्हा त्या शक्ती फिरून येणार नाहीत। तर सुरक्षा कवच निर्माण कसं करायचं, स्वतःमधल्या शक्ती जागृत कशा करायच्या, अध्यात्म काय, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, मनाच्या शक्ती काय, असं एक ना दोन। त्याचबरोबर ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याकडे कशी खेचून घ्यायची, पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे कशी खेचून घ्यायची, असं एक ना दोन असं अनेक या शिबिरामध्ये शिकवलं जातं। आणि हा शिबिर म्हणजे अनेक लोकांना याचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत, त्रासातून मुक्त झालेले आहेत। हे शिबिर सकाळी 11 ते संध्याकाळी 5 एक दिवशी शिबिर असतं, 11 ते 5 या वेळेत असतं। यामध्ये चहा, जेवण, पाणी यांची उत्तम व्यवस्था असते। तसेच यायला जायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण हे शिबिर आतीत हे एक गाव आहे ज्याचा जिल्हा आणि तालुका सातारा आहे। सातारा शहरापासून जो पुणे बेंगलोर हायवे आहे, बेंगलोरला गेलेला आहे आणि बेंगलोरहून पुण्याला गेलेला आहे, हा NH4 हायवे आहे। याच्या शेजारीच आतीत गावामध्ये आपलं काळेश्वरी उपासना केंद्र असतं। या केंद्रामध्ये हे शिबिर घेतलं जातं आणि माझी आपणा सर्वांना विनंती आहे की खरोखर तुम्ही एक वेळेस येऊन पहा। सर्वत्र जाऊन थकला असाल, सर्व करून थकला असाल तर एक वेळेस आपल्या या ध्यान धारणा शिबिराला या। शिबिर आल्यानंतर याचे बेनिफिट खूप चांगले होतात। मी माझ्या तोंडून बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः आलात तर तुम्हाला याचा अनुभव येईल। आतापर्यंत शेकडो हजारो लोक आपापल्या त्रासातून बरे झाले।
त्यांचे स्वतःचे असे अनुभव आहेत की आम्ही या त्रासातून मुक्त झालो आणि याची फी अत्यंत अल्प असते. ज्यांना या शिबिराला यायचं आहे यांनी खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आता हे ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं. जून 2025 च शिबिर आहे 29 जून 2025 रोजी सकाळी 11 ते 5. या शिबिराचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती ताबडतोब रजिस्ट्रेशन पूर्ण करावे. तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारी घंटी बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.